सिंधुदुर्ग जिल्ह्याला मान्सून पूर्व पावसानं झोडपलेला आहे आणि हवामान विभागाने आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। मात्र मागील 2 दिवसांच्या तुलनेत सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात मुसळधार पाऊस पडलाय आणि या पावसामुळे तालुक्यातील अनेक लहान पूल पाण्याखाली गेलेले आहेत। मसरंदवाडीतील ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावाचा संपर्क पूर्णपणे तुटलाय, तर अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा पावसाने चांगलंच झोडपलेलं आहे। गुणवाडी परिसरातले नदी नाले 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये दुथडी भरून वाहत आहे। तर मागील काही दशकात मे महिन्यात इतकं पाणी कधीच बघितलं नव्हतं असं ग्रामस्थ सांगतायत। पालघर जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलेलं आहे आणि पावसामुळे आता शेतीला याचा फटका बसलेला आहे आणि सुकत घातलेल्या सुक्या मासळीचं सुद्धा यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर सिंधुदुर्ग, दौंड, अहिल्यानगर आणि पालघर या ठिकाणचे आपण दृश्य बघतो, ज्या ठिकाणी पावसामुळे अनेक बंधारे जे आहेत ते ओव्हरफ्लो झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। पावसाची संततधार कायम आहे आणि शेतीच्या कामाला मात्र आता काहीसा वेग येताना दिसतोय। इकडे दौंड तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलेल्या पावसामुळे पुणे सोलापूर हायवेवरती असलेला पाटस गावातल्या बाजारपेठेमध्ये पाणी शिरलेलं आहे। अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले, त्यामुळे दुकान मालकांचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर पाटसच्या अंतर्गत रस्त्यांचं सुद्धा अगदी नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। हे गाव आपण जर पाहू शकतो की हे गाव आहे आणि या गावातून हा रस्ता जातो, मात्र ह्या रस्त्यावर आपण नदीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतंय। एक बाजूला ओढा आहे आणि त्या ओढ्यातून हे सर्व पाणी जे आहे ते या रस्त्यावर उतरलेलं आहे आणि त्यामुळे आजूबाजूचे दुकानं जे आहेत ते आपल्याला काही खालचे दुकान आहेत त्यांच्या दुकानांमध्ये पाणी गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की कशा स्वरूपाचं या ठिकाणी पाणी गेलेलं आहे। अक्षरशः इथं ओढ्याचं स्वरूप आलेलं आहे। जर आपण पाहिलं तर या ठिकाणी किती पाणी वाहते, जोरजोराने या ठिकाणी पाणी वाहते। त्यामुळे जे दुकान आहे या दुकानातून जे काही साहित्य आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। पण आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे काही दुकानदार आहेत ते दुकानदार आतमधून पाणी काढण्यासाठी पाणी काढतात आहे। कधी दादा मला सांगा, हा पाऊस कधी आला होता, काय आणि काय काय तुमचं नुकसान झालेलं आहे? काही एवढं भिजलेलं सगळं। हा, रात्री 12 वाजल्यापासून पाऊस चालू आहे, 11-12 वाजल्यापासून। बर, पण हे नेमकं पाणी कशाचं आलेलं आहे इथं, काय झालेलं आहे? हे तळ भरलं ना, हा हा, त्याच्यामुळे आलेलं आहे। बरं, काय नुकसान काय झालं? काय नाही, वरचं एवढं भिजलंय। आपण जर बघू तर की कशा पद्धतीने हे बाहेर पाणी काढतात आहे आणि अशा स्वरूपाचं हे संपूर्ण ही जी काय आपण बघतो ही बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेच्या मधूनच हा संपूर्ण जे काय पाणी आहे ते वाहत आहे। आपण जर या पाण्याचा जर प्रवाह बघितला तर इतक्या मोठ्या स्वरूपात या ठिकाणी पाणी आलेलं आहे आणि हा संपूर्ण बाजारतळाचा रस्ता आहे आणि या रस्त्यावरच हे पाणी आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन जे आहे ते या ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे। कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, पाटस। तर इकडे कोकणात सुद्धा पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। पावसाची तीव्रता आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि या पार्श्वभूमीवरती हवामान खात्याने कोकणासह संपूर्ण महाराष्ट्राला रेड अलर्ट जारी केलेला आहे। या पार्श्वभूमीवरती हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। जोरदार वारं आणि मुसळधार पावसामुळे वाहतूक आणि जनजीवनावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणं टाळावं आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा। विजांच्या कडकडाटात झाडाखाली किंवा विद्युत खांबाजवळ उभं राहू नये। मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मान्सूनपूर्व पाऊस बरसला होता आणि या पावसाने कोकणासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलं होतं। एकंदरीत बघितलं तर या पावसाने अक्षरशः महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला चित्र पाहायला मिळालं। आजचे 24 तास जे आहे हे कोकणासाठी अत्यंत महत्त्वाचे असे मानले जातात, कारण आज 24 तासामध्ये हा जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे हा जो आहे हा उत्तरेकडे सरकणार आणि तो कोकण किनारपट्टी भागातून पुढे सरकणार असल्यामुळे हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर ज्या वेळेला हा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकणार असेल त्यावेळेला कोकण किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। तसंच घाट माथ्यावर देखील नागरिकांनी सुरक्षित राहावं आणि काळजी घ्यावी असं देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहिलं समुद्र अजूनही तेवढासा म्हणावा तसा खवळलेला दिसत नसला तरी उंच लाटा या ठिकाणी उसळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज येणाऱ्या 24 तासामध्ये नागरिकांनी
काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे, कारण त्यावेळेला मेघगर्जनेसह विजांचा देखील कडकडाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी पूर्णपणे स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. इकडे सातारा जिल्ह्यामध्ये कोयना धरण परिसरामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना नदीवरील सर्व बंधारे ओव्हरफ्लो झालेले आहेत. कोयना नदीवरील निसरे असेल किंवा तांबवे या बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहू लागलेलं आहे. तर कराड तालुक्यातील खोडशी डॅम पूर्ण क्षमतेनं भरलेला आहे, त्यामुळे तो आता ओव्हरफ्लो झालेला दिसतोय. इकडे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याला मागील 6 दिवसांपासून पावसाने जोरदार झोडपलेला आहे. त्यामध्ये केळी, डाळिंब, शेवगा, पेरू, उन्हाळी बाजरी अशा अनेक पिकांचं यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर सोलापूर शहरात सुद्धा पावसाची संततधार कायम आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय. पुणे जिल्ह्याच्या बारामती आणि पुरंदर तालुक्यात गेल्या 5 दिवसांपासून पावसाची संततधार अशीच सुरू आहे. त्यामुळे शेतांमध्ये पाणी साचायला तर सुरुवात झाली आहे. कराड, पंढरपूर, सोलापूर आणि बारामती या ठिकाणची दृश्य, पावसाची संततधार कायम आहे आणि अनेक ठिकाणी फळबागांचं इथे नुकसान झालेलं दिसतंय. तर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात सुद्धा पावसानं झोडपलेला आहे. दौंड शहरापासून जाणाऱ्या मनमाड सांगली महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. त्यामुळे मनमाड सांगली महामार्गावरती वाहतूक कोंडी झालेली आहे. या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना चालकांना चांगलीच कसरत करावी लागते. जळगाव जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलेला आहे. पुणे शहरातील काही भागात सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू आहे. उपनगरात आणि मध्यवर्ती भागामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ, फैजपूर या तालुक्यामध्ये अनेक भागामध्ये पावसाने हजेरी लावली. मावळात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे आणि संततधार पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आलेला दिसतोय. इकडे इंद्रायणी भाताचं जे आगार असलेल्या मावळात शेतकरी वर्गामध्ये मात्र आनंदाचं वातावरण दिसतंय.